सकाळी आता धर्माचा ध्वजारोहण झालेला आहे रामभाऊ. हा झेंडा आपल्या अंगावरती सकाळी येत होता जसं तुम्हाला मी नाश्त्याचं आमंत्रण दिलं त्यावेळेस. तर हा झेंडा आपल्या अंगावर येण्याचं कारण काय की सुदर्शन चक्र आणि चक्रधर स्वामी आणि श्रीकृष्ण या दत्तात्रय प्रभूंची बहुतेक पृथ्वीवरती काही चांगल्या गोष्टी करण्याची इच्छा झालेली आहे. कारण की हा झेंडा आहे ना, हा आपल्या अंगावर आला याचा अर्थ हा धर्मध्वज आपला बलराम भ्राता असताना होताच. हे सुदर्शन चक्र आपलं जसं आहे तसं होतंच. इथे खाली खूप मोठं मंदिर आहे आणि हा त्याचा कळस आहे. तर मंदिराचं काम मोठ्या प्रमाणावर उत्कृष्टरित्या पार पडलेलं आहे. आता त्याची सजावट वगैरे, बांधकाम, प्लास्टर, त्याचं संगम रबर आणि अतिशय आलिशान असं विस्तृत स्वरूप होण्याची शक्यता लवकरात लवकर होईल. आणि हे सगळं राजकारणी माणसांच्या कृपा योगाने आणि त्यांच्या सरळ हस्तही महादान करण्याच्या प्रवृत्तीमुळे होत आहे. तर आता परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांच्या दालनातून एकच संदेश आहे रामभाऊ की शांती, परमशांती, परमशांती. युद्ध वगैरे करून सर्वनाश होईल बरोबर. आणि काही लाल माकडांना वगैरे उत्मात आला असेल, पांढऱ्या माकडाला येईल उत्मात, काही काळी पिवळी माकडे आहेत, हिरवी माकडे आहेत, त्यांचा इतिहास तुम्हाला मी पहिलं सांगितलेला आहे. तर आता आपण मनुष्य प्राणी आहे, आपण जनतेचे पालणारी असल्यामुळे आपण जनतेला मरताना बघू शकत नाही बरोबर, किंवा जनतेला दुःखाच्या खाईत लोटून देऊ शकत नाही बरोबर. तर आज ही टॅरेसवरचा व्हिडिओ मी तुम्हाला मुद्दाम पाठवतो रामभाऊ. कारण की कसं आहे, माझे जे संदेश असतात ना ते अवखळ संदेश असतात. काल शनी संकष्टी, आज जय मल्हार आणि चक्रधर स्वामी असा एक मिक्स ईश्वरी शक्ती झोत इथे आलेला आहे बघा. या ठिकाणी पहाटे तो झोत आलेला आहे. त्याचा प्रूफ म्हणजे ही आपली ही रशी आहे त्याचा प्रूफ. तर श्रीकृष्ण परमेश्वरांना त्या काळामध्ये असेच शत्रू होते आणि ते शत्रू, अवखळ शत्रू सगळे राक्षस जिवंत झालेत, ते मी काल पाहिलेत बरोबर. तर ह्या राक्षसांना कंट्रोल करण्यासाठी माझे व्हिडिओ किंवा माझे लेख असतात. बाकी आपल्याला राजकारणामध्ये आपण 1 रुपया कोणाकडून काय घेत नाही बरोबर. दिगंबर भाऊ मला काय सांभाळतात तेवढंच एक चालू आहे आपलं. आणि उद्योग वगैरे आपण नव्याने टाकत आहे आता सध्या बरोबर. तर त्यासाठी ही धर्माची ध्वजा मी तुम्हाला आज पाठवली, त्याच्यात सुदर्शन चक्राचा संदेश पाठवला. चक्रधर स्वामींच्या 1600 तीर्थांना कोटी कोटी दंडवत. आणि हे आता माखनप्रिय लड्डू गोपालच आहे मी अजून, पण आता उज्जैन महाकाळाने मला मोठा योग पुरुष बनवलेला